पवारांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा पवारांना सहानुभूती मिळाली. सहानुभूती म्हणतोय मी, पवारांबद्दल प्रेम असू द्या, आस्था असू द्या, परंतु सहानुभूती ही पवारांना ह्या इलेक्शनमध्ये मतदारांकडून मिळाली. यावेळीची इलेक्शन ही लोकसभेची इलेक्शन ही महानगरपालिकेच्या किंवा पार ग्रामपंचायत लेवलसारख्या इलेक्शनच्या स्तरावर येऊन पोहोचले, तर पुढची इलेक्शन कशी होईल असं. तर एक काय झालं की एक परसेप्शन या निवडणुकीत विनाकारण तयार केलं की सुटाबुटातला गोरा गोमटा असेल तर तो भाजपला मतदान करेल, आपला बिचारा वस्ती विभागातला असेल तर तो काँग्रेसला, असं मला नाही वाटत आहे. फारसं जो सायलेंट वोटर असतो ना तो सर्वाधिक घातकी असतो. व्होकल वोटर एक वेळ बोलून जाईल, काहीतरी बोलेल, काहीतरी सांगेल, पण सायलेंट वोटर नक्की काय करणार आहे. आणि त्या सायलेंट वोटरची संख्या यावेळेस खूप होती असं मला जाणवतं. मराठा पोलरायझेशन झालं तर मग ओबीसी पोलरायझेशन पण होईल. मराठा मतदाराचं किंवा मराठा तरुणांचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस होते. म्हणून आपल्याला आज असं वाटतं की ते महाविकास आघाडीची एक चलती बाजू आहे किंवा एक त्यांच्या बाजूने एक समाजमन जाताना दिसतंय. असेसमेंट आहेत म्हणजे महाविकास आघाडीच्या पण आणि महायुतीच्या पण. त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 50-50च असेसमेंट आहे त्यांच्या स्वतःच्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं ही कट टू कट नेक टू नेक, मला असं वाटत नाही नेक टू नेक, फार लढती फार नेक टू नेक होती. मोदी काही प्रमाणात का होईना पण मोदींचा प्रभाव अजून जनमानसांवर आहे. सगळं काही झालं असलं, पैसे वाटल्याच्या तक्रारीत दोघांनी एकमेकांच्या विरोधात केल्या असल्या तरी दोघांनाही एकमेकांचे 100 रुपये काढून दाखवता आलेले नाही. मला असं वाटतं की पानाला लागलं ह्याच्यानुसार ना सर्वाधिक मोठा स्टेक हा देवेंद्र फडणवीसांचा पानाला लागला. महाराष्ट्रातली निवडणूक आता संपलेली आहे, 5ही टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि आता खरं तर इथनं पुढं आता महाराष्ट्रात काय होणार याची चर्चा अगदी जोर पकडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेले जवळजवळ महिना ते 1.5 महिना निवडणुकीवर अनेक विश्लेषणं झाली, अनेक अंदाज, अनेक चर्चा झाल्या आणि आता खरं तर तो हाय पॉईंट आलेला आहे. आणि याच सगळ्या संदर्भाने महाराष्ट्रातली निवडणूक कशी पार पडली, प्रचार कसा राहिला, विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात काय होईल या संदर्भाने आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रशांत सर आहेत. सर मठाचे विशेष प्रतिनिधी आहेत. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. सर, जसं ही इलेक्शन चालू झाली तसं साधारणतः 2 ते 3 टप्प्यांनंतर एक सोशल मीडियावर विशेष करून ट्रेंड बघायला मिळाला की महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त म्हणजे 30 ते 35 जागा मिळणार आहेत. तर सोशल मीडियावरचा हा ट्रेंड आणि ग्राउंड रिॲलिटी यामध्ये किती तथ्य आहे किंवा किती तफावत आहे? सोशल मीडियाचा ट्रेंड आणि ग्राउंड रिॲलिटीचा मेळ घालणं हे आत्ता लगेच मला असं वाटतं की धाडसाचं आहे. परंतु 100% असं वाटतं की अप्पर हँड हा जो आहे तो महाविकास आघाडीला आत्ता तरी जो काही लोकांमध्ये आपण गेल्यानंतर जे काही जाणवलं ते दिसतंय. त्याचं मी हे का बोलतो तर याचे काही वेगळे आयाम आहेत की पहिल्या 2 टप्प्यात मला वाटतं जवळ अत्यंत कमी जागा लढल्या गेल्या. 3ऱ्या 4थ्या टप्प्यात 11 जागा होत्या आणि शेवटचा जो काही टप्पा झाला तो 13 जागांचा झाला. तर हे जे टप्पे पाडले गेले किंवा हे टप्पे जे झाले तर ह्या टप्प्यांनाही काहीतरी एक शास्त्रीय आधार राजकीय पक्षांनी धरला असावा असं मला वाटतं. कारण जेवढी हाईप विदर्भाच्या इलेक्शनची झाली नाही तेवढी हाईप ही पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा 3ऱ्या टप्प्याची झाली. आणि 3ऱ्या टप्प्याची सर्वाधिक हाईप होण्याचं मुख्य कारण होतं ती बारामतीची निवडणूक. ती बारामतीची निवडणूक होण्याच्या आधी म्हणजे बारामतीची निवडणूक जो काही सगळं काही सुरू होतं त्या बारामतीला कनेक्टेड होता म्हाडा. म्हाडामधला संघर्ष किंवा म्हाडामधलं जे काही वातावरण ढवळून निघत होतं हे सगळं घडत असताना महायुतीला सोलापूरमध्ये उमेदवारच मिळत नव्हता. घाईघाई म्हाड्याचा आमदार सोलापुरात पाठवला आणि मग तो ट्रेंड दिसला आपल्याला आपल्याला बीडचं पार्सल पाठवून द्यायचं आहे किंवा काय वाटेवर जे असेल. तर अशा एक लिंक हे सगळे मतदारसंघ होते. हे सगळं सुरू असताना सांगलीमध्ये भलतंच चाललेलं होतं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विशेष करून का ढवळून निघत होता. तर असा म्हणजे हे सगळं चालत असताना की एका बाजूला पियुष गोयलांची उमेदवारी ही लगेच जाहीर झालेली होती. म्हणजे त्यांच्यापुढं प्रश्न असा होता, जवळपास त्यांच्यापुढं 2-2.5 महिने असे होते आपली उमेदवारी जाहीर झाली आहे, आचारसंहिताही लागली आहे, आता प्रचार किती काळ करायचा आणि कुठं कुठं करायचा.
तर त्यांनी बाकीच्या राज्यात जाऊन आपल्या काही संबंधित उमेदवारांचे अर्जही भरून आले ते. म्हणजे अशा प्रकारचा जो काही एक ही आहे ना, ही निवडणूकच विस्कटलेली होती ओव्हरऑल. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनच्या लेवलवरही विस्कटलेली होती, महायुती म्हणून तर 100% विस्कटलेली होती. आणि महाविकास आघाडी त्यातल्या त्यात एक युनिफॉर्मिटीनी लढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळं ते एक वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसलं असं प्रामुख्याने वाटतं. आणि त्यात ज्यावेळेस तिसरा टप्पा झाला आणि चौथ्या टप्प्याचं मतदानही सुरू असताना किंवा संपत असताना शरद पवारांनी 35चा आकडा महाराष्ट्राला सांगितला. आता पवार साहेब सांगण्याच्या आधी हा आकडा महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते सांगत होते, मात्र त्यांच्यावर कोणी तितका पटकन विश्वास टाकायला तयार होत नव्हतं किंवा तेवढं सिरियसली घेतलं गेलं नाही. कारण याआधी पण अनेक प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये पवारांना ज्यावेळेस हे विचारलं गेलं की तुम्हाला किती वाटेल, तर बघू म्हणे आम्हाला चांगल्या जागा मिळतील, पण आकडा आपण निकालानंतर बघू. पण पहिल्यांदा चौथी ज्यावेळेस हे झाली फेज झाली तर पवार असं म्हणतायत की आम्हाला 35 जागा मिळतील आणि त्यामुळे तो इको महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. पण म्हणजे मी जेव्हा देवेंद्र फडणवीसांशी पण बोलले ना, तेव्हा जसं तुम्ही आत्ता म्हणालात की पहिल्या फेजमध्ये तितकं इलेक्शन तापलं नव्हतं, पण दुसऱ्या तिसऱ्या फेजनंतर ते खूप ॲग्रेसिव्हली आपल्याला बघायला मिळालं. तिसऱ्या फेजमध्ये तर खूप. तर तिसऱ्या फेजमध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची सहानुभूती तुम्हाला वाटलं का की ग्राउंडवरती लोकांमध्ये तशी सहानुभूती दिसली, पक्ष फोडाफोडी झाली किंवा अजित पवार ज्या पद्धतीनं सोडून गेले, तर हे लोकांमध्ये बघायला मिळालं का? शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसली. म्हणजे इनफॅक्ट आहे ना, हा एक फार सहानुभूती हा जो शब्द आहे ना, हा काही ज्येष्ठ पत्रकारांचंही याच्याबद्दल खूप विश्लेषण ऐकलं आहे, डिस्कशन झालं आहे की पवारांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा पवारांना सहानुभूती मिळाली. फार मोठं स्टेटमेंट आहे की हे काही ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे. माझं असं नाही की सहानुभूती म्हणतोय मी, पवारांबद्दल प्रेम असू द्या, आस्था असू द्या, परंतु सहानुभूती ही पवारांना ह्या इलेक्शनमध्ये मतदारांकडून मिळाली असं काही सिनियर जर्नलिस्टचंही म्हणणं आहे. आणि त्याचं कारण स्वाभाविक होतं की स्वतःचा पुतण्या पक्ष फोडून बाजूला झाला आहे किंवा त्यांनी पक्ष फोडला आहे आणि त्या बेसवर त्यांना ती सहानुभूती होती, नाही असं नाही. दुसरी सहानुभूतीचं कारण की कोणालाही म्हणजे बहुतांश पोरांना किंवा 40शीतल्या यांना 40शीतल्या तरुणापर्यंत असं वाटत होतं की हा आपला आजोबा लढतोय, ही एक भावना होती. विशेषतः ग्रामीण भागात ती जास्त करून होती की एक आजोबा लढतोय की एक आजोबा फाईट करतोय, हा फायटर आहे, इतक्या आजारपणातून ते फाईट करतायत, पक्ष फुटला फाईट करतायत, मोदी शहांपुढं फाईट करतायत, एका मोठ्या सत्तेपुढं फाईट करतायत. अशा प्रकारची वेगवेगळी कारणं त्यांच्याभोवती ही फिरत होती. आणि त्यामुळं पवारांना सिंपती होती का, तर ती सिंपती ह्या पूर्ण निवडणुकीत होती. हे विरोधकांना तितकं मान्य करावं लागेल. पण आता तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या मुलाला असं वाटत होतं की आपला आजोबा फाईट करतोय आणि दुसरीकडे होते अजित पवार, जो एखादा घरातला मोठा मुलगा असतो आणि जो असं म्हणतो की मला माझा हक्क दिला गेला नाही, किंवा ते एक प्रॉपर्टीचं भांडण असतं एका बाजूला, तसं हे राजकीय भांडण होतं की मला माझ्यामध्ये तितकी ताकद असताना सुद्धा माझ्यावरती अन्याय केला गेला. तर ते परसेप्शन लोकांमध्ये तितक्या ताकदीनं नेता आलं नाही असं वाटतं का तुम्हाला? ते परसेप्शन नेता आलं नाही हे स्वाभाविक आहे. म्हणजे त्या पद्धतीची भूमिका त्यांना खूप स्ट्रेच करणं शक्य नव्हतं, म्हणजे अजित पवारांना पण. कारण त्याच्या पाठीमागची भावना लगेच अशी निर्माण झाली असती की भावा तू जे काय आहे ते मुळात तुझ्या चुलत्यामुळं आहे. म्हणजे ते त्यांना तो फार पुढं त्यांना तो नेता नॅरेटिव्हच त्यांना तिथं बनलं नसतं. कदाचित ते नॅरेटिव्ह त्यांनी जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता तर ते त्यांच्या अंगलट आलं असतं, म्हणून त्यांनी पण ते नॅरेटिव्ह तसं पुढं दिलं नाही. म्हणजे बेसिकली अजित पवारांचं हे नॅरेटिव्हच नाही की अजित पवार सुरुवातीला भाषणाच्या सुरुवातीला शाहू फुले आंबेडकरांचा एकदा शब्द आपला एकदा वाक्य कंप्लीट केलं का परत त्यांचा काही ह्या नॅरेटिव्हकडे यायचा काही संबंध नसतो. तुझं काय काम आहे, तुझं काय काम आहे, याचं काय त्याचं काय, हे धरण मी बांधलं आहे, त्याला पाणी मी दिलं, याचं हे केलं आहे, तर ह्या नॅरेटिव्हकडे जायचा प्रयत्न करतात की तुमच्या कामाला येणारा माणूस मी आहे, ह्या नॅरेटिव्हशी ते खेळण्याचा प्रयत्न करतात. असं साधारण त्यांचं आत्तापर्यंतचं राजकारण आहे आणि आत्ता ते दिसतंय. परंतु ह्या लोकसभा निवडणुकीचं आहे ना गणित ह्या दोघांच्या भांडणापुरतं मर्यादित नव्हतं. किंबहुना अजित पवार जागा लढत होते 5 आणि शरद पवार जागा लढत होते 10. त्यामुळे ह्या दोघांचं सगळं मिळून गणित 11 ते 12 जागांचं होतं.
त्यामुळं ही सिंपत्ती जरी असली तर ही सिंपत्ती, पवारांची ही सिंपत्ती जी पश्चिम महाराष्ट्राला वाटती, जी पुण्या किंवा या 4 मतदारसंघात वाटती, ती विदर्भात वाटणं काही अपेक्षित नाही. किंवा ती जशी विदर्भापासून आपण इकडे येऊ, कोल्हापूरकडे येऊ, तर तसं तसं ती सिंपत्ती इकडून जाताना ती कमी होत जाईल किंवा तिकडून येताना ती वाढत जाईल, असं ते चित्र आहे. बारामतीचं एकूण ॲनालिसिस तुमचं काय सांगतं? कारण बारामती म्हणजे सगळ्यात हाय व्होल्टेज लढत आहे. अगदी म्हणजे देशाच्या राजकारणात मला वाटतं सगळ्यात महाराष्ट्रातली चर्चेली गेलेली ही निवडणूक आहे. घराघरात जरी निवडणूक झालेली असली तरी अजित पवारांनी विकास कामांवरती खूप जोर दिला. मी तुमच्यासाठी हे केलं ते केलं अशा पद्धतीनं. पण सुप्रिया सुळेने सुद्धा इतके दिवस झाले मी खासदार आहे, मी कामं केली आहेत, किंवा पुढचा उमेदवार त्याच्यासाठी सक्षम नाही असं कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण एकंदर जे काही मतदान झालं त्यावरनं तुम्हाला काय वाटतं की कुठल्या फॅक्टरवरती बारामतीचं मतदान झालं? बारामतीचा हा जो एक इमोशनल कनेक्ट होता ना, तर तो असा होता की शरद पवारांमुळं अजित पवार आहे, अजित पवारांमुळं सुप्रिया सुळे निवडून आलेल्या आहेत दोन्ही वेळ. समजून घ्या, काय मोठा मासा छोट्या माशाला किंवा काय अशी ती गणित होती. आता अजित पवारांचं असं म्हणणं, म्हणजे त्यांनी असं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की ह्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा, बारामतीचा विकास जो काय केला आहे तो मी केला आहे, त्याला मी कारणीभूत आहे, जे चांगलं झालं त्याला आहे, वाईट झालं त्यालाही आहे, याच्यात सुप्रियाचा काही संबंध नाही, ती तशाही त्या नव्हत्या किंवा आहेत. शरद पवारांच्या दृष्टीने काय, बाबा तुझे काय आहे ते माझ्यामुळं आहे आणि ती माझी मुलगी आहे. आता तो असा एका कुटुंबातला तो एक संघर्ष होता किंवा जे काही त्यांनी दाखवलं चित्र ते आत्तापर्यंतचं ते चित्र होतं. आता प्रश्न काय आला, सुनेचा आला. म्हणजे हे मुळातच भांडण, या घरातलं भांडण सुनेमुळं निर्माण झालं आहे की काय, असंही या रामायणातलं तशी चर्चा आहे. आता सुनेच आल्यानंतर लेक्की सून असाही प्रश्न आला. म्हणजे हे खरं नॅरेटिव्ह माझ्याकडूनच पहिल्यांदा सुरुवात झाली होती की मी असं म्हटलं होतं की बारामतीला कधीतरी याचा निर्णय घ्यावा लागेल की मूळची जी पवार आहे ती आत्ताची सुळे आहे आणि जी आत्ताची पवार आहे ती मूळची पाटील आहे. आणि बारामती रूपी आईला कोणत्या लिकीच्या पदरात आपलं दान टाकायचं याचा निर्णय करावा लागेल. आणि हा इमोशनल एक कनेक्ट मतदाराचा काही एक इमोशनल जो काही संघर्ष आहे तो ते बटन दाबेपर्यंत राहणार आहे. तो दाबताना काय विचार करतो तेव्हाच ते ठरणार आहे, त्याच्या आधी काय ठरलं याला काही फारसं काही. ह्याचा अनुभव मला आला कारण मी जेव्हा बारामतीत कव्हरेज करत होते तेव्हा एक आजोबा होते, त्यांना मी म्हटलं की तुम्ही कुठल्या पवारांच्या बाजूने उभे राहणार, तर ते शरद पवारांविषयी खूप इमोशनल बोलले. पण ते म्हटले की दादांनी पण आमचं काम केलंय. मी म्हटलं पण काय वाटतं तुम्हाला, तुम्ही कुणाच्या बाजूने? ते म्हटले काही नाही, जाणार तिथं उभा राहणार, तेव्हा जे मनात येईल ते मी बटन दाबणार. हेच माझं तो संघर्ष फार होता बारामतीकरांचा. म्हणजे माझं पहिल्यापासून, कारण राज्यशास्त्रामध्ये पण असं म्हटलं जातं की तुम्ही प्रत्येकजण राजकारणात येतो, तो कधी येतो ज्यावेळेस तो मतदान करतो. म्हणजे तो मतदानाला गेलं की तुम्हाला एक कॉल घ्यावा लागतो, एक कौल घ्यावा लागतो. तर तो म्हणजे तुमची राजकारणातली प्रोसेस सुरू झाली असं मानलं जातं. आणि त्या गृहीतकावर मी हे बोललो. ते नंतर अजित पवारांनी समवते एक लाईन घेतली, शरद पवार त्याच्यावर रिॲक्ट झाले आणि समवते बारामतीत सगळं त्याच्यावरनं हे झालं. परंतु बारामतीची निवडणूक ही वेगवेगळ्या याच्यातली होती. म्हणजे हाही पहिल्यांदा मी मुद्दा मांडला होता की 6 लाख मतदार बारामती लोकसभेचा हा पुणे महापालिकेच्या अंतर्गत आहे. 6 लाख पुणे महापालिकेत काही आहे, काही पिंपरी चिंचवड रिलेटेड आहे. म्हणजे असं टेंटेटिव्ह धरू हिंजवडी ते हांडेवाडी असा जो हा बेल्ट होता, खडकवासला, पुरंदर आणि बोरवेला, मुळशी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातला 6 लाख मतदार हा पुणे महापालिकेशी निगडीत आहे. आणि हा मतदार, ही निवडणूक बारामतीचा खासदार कोण असणार, तर हा 6 लाख मतदार डिसायडिंग फॅक्टर ठरणारा आहे असं माझं मत होतं. तर तुम्ही शेवटच्या टप्प्यातले 15 दिवस बघितले तर हे दोन्ही उमेदवार या 6 लाख मतदारांमध्ये तळ ठोकून होते. अजित पवारांनी सगळ्या मोठ्या सोसायट्यांना व्हिजिट केल्या, पाठोपाठ रोहित पवार प्रत्येक सोसायटीमध्ये गेलेले आहेत, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे या प्रत्येक ठिकाणी फिरल्या आहेत. परंतु ही जी निवडणूक आहे ही इंटरेस्टिंग निवडणूक बारामतीसाठी अशी होती की पहिल्यांदा पवारांचं सगळं घर दोन्ही बाजूनी हे घराबाहेर पडलं आणि ते प्रत्येक कुटुंबात गेलं, प्रत्येक माणसात गेलं. जुने हेवे दावे विसरून जुन्या लोकांशी कनेक्ट केला, नव्या लोकांशी कनेक्ट करून एक नव्या राजकारणाची एक पायवाट घालण्याचा ते प्रयत्न ह्या कुटुंबांनी ह्या बारामतीत केला. निकाल काही लागो, पण हे ज्यावेळेस 24चं डिलिमिटेशन म्हणजे 29चं डिलिमिटेशन होईल
त्यानंतर एक वेगळं राजकारण ह्या सर्व भागातलं आपल्याला बघायला मिळेल असं मला प्रामुख्याने वाटतं. तुम्ही आता जो उल्लेख केला जो शहरी मतदाराचा किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत इतके मतदार आहेत, तर बारामती लोकसभेमध्ये सगळ्यात डिसायडिंग फॅक्टर म्हणून आपण खडकवासला विधानसभा बघतो. खरं तर ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी असं म्हटलं गेलं की कमी झालंय मतदान, त्यानंतर साधारण 51% आकडा आला. पण आम्ही जेव्हा आकडेवारी ती तुलना केली तर यावेळी जवळपास 22,000 ते 23,000 मतदान वाढलंय खडकवासल्याचं. तर ते खडकवासल्याचं गणित तुम्हाला काय वाटतं, ते कोणाच्या बाजूनं ॲक्च्युअल झुकू शकतं की भाजपचा गड म्हणला जातो पण खरंच भाजपचा मतदार अजित पवार गटाच्या पाठीशी उभा राहिला असेल का? नीट डेटा जरा आपल्याला आणखी फिल्टर करण्याची आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यात म्हणजे 4 विधानसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षात 21 लाख मतदार वाढले. बरोबर. म्हणजे एवढे एक लोकसभा मतदारसंघ पूर्ण तयार होईल इतका मतदार गेल्या 5 वर्षामध्ये ह्या जिल्ह्यात वाढलेला आहे. आणि शेवटच्या महिन्याभरात ह्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात साधारण 75,000 ते 1 लाख नवं मतदार वाढलेला आहे. बरं. प्रत्येक या 4मध्ये होतो मी. म्हणजे मी पुण्याची ज्यावेळेस आकडेवारी काढली होती 15 एप्रिलपर्यंतची तर का नाही 7 एप्रिलपर्यंतची, तेव्हा शेवटच्या महिन्याभरात 84,000 मतदार वाढला होता पुणे लोकसभेमध्ये. म्हणजे हा मी डेटा का सांगतोय तर हा डेटा खूप इंटरेस्टिंग आहे. 21 लाखाचा आकडा का सांगतो तर तोही इंटरेस्टिंग आहे. आणि हा जो वाढलेला नवमतदार आहे 21 लाख जो गेल्या 5 वर्षातला नवमतदार आहे तो नवमतदार वेगवेगळ्या प्रकारे इन्फ्लुएन्शियल आहे. म्हणजे तो आत्ता फक्त शरद पवारांच्या सहानुभूतीने इन्फ्लुएन्शियल आहे असंच नाही आहे. म्हणजे तो इन्फ्लुएन्शियल आहे का तर कदाचित त्यातला एक मोठा चंक इन्फ्लुएन्शियल आहे किंवा असूही शकतो, पण तो असा वेगवेगळा यांनी इन्फ्लुएन्शियल आहे. मग तो हायपर नॅशनलिझमनी इन्फ्लुएन्शियल आहे, तो बेरोजगारीने इन्फ्लुएन्शियल आहे, तो काय हिंदुत्वाने इन्फ्लुएन्शियल आहे, तो काय जातीव्यवस्था नको किंवा धर्मव्यवस्थेच्या याच्यावर नको म्हणून तो इन्फ्लुएन्शियल आहे. तर त्यामुळं आत्ता असं एकदम कॅटेगरी करणं, कारण मी हे का म्हणतोय असं, कारण नवमतदार वाढण्याची संख्या जी गेल्या 10 वर्षातली आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे साधारण असं की जी मुलगा मुलगी 10 वर्षांची असेल 2014ला आणि जिनी टी व्हीवरची पहिली ॲड बघितली असेल, पॉलिटिकल ॲड आपकी बार काय वॉटेवर जे असेल ते मोदी सरकार, तर ती व्यक्ती तो मुलगा मुलगी 10 वर्षाची होती. आज लोकसभेला मतदान करताना ती व्यक्ती 20 वर्षांची आहे. तर तिच्यामध्ये नेमकी काय बदल झाले, तिला काय त्या व्यक्तीला काय वाटत गेलं, तर हा असा एक आपण त्याच्याकडे बघत नाही आहे या सगळ्या. आणि ही संख्या मी 21 लाखाची तेवढ्या करता सांगितलं की ती 21 लाख कोणी तरी हे ती मंडळी 21 लाख आहे. आणि त्यामुळं आत्ता जो गोंधळ होतोय की सकाळी समजा मतदान करणारा माणूस असं, तर एक काय झालं की एक परसेप्शन या निवडणुकीत विनाकारण तयार केलं की सुटाबुटातला गोरा गोमटा असेल तर तो भाजपला मतदान करेल, आपला बिचारा वस्ती विभागातला असेल तर तो काँग्रेसला, असं मला नाही वाटत आहे फारसं यावेळेस की अशा पद्धतीने त्याच्याकडे बघावं. कारण वस्ती विभागातलाही भाजपला मतदान करू शकतो आणि तो इनशर्ट केलेलाही तो काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला मतदान करू शकतो किंवा रादर केलेलं असेल असं चित्र आहे. तर त्याच्यामुळं ही खूप संमिश्र भावना आहे. पण आता एक डेटा म्हणून जर आपण याच्याकडे बघितलं तर खडकवासल्याने आत्तापर्यंत कायम हे भाजपला दिलं. पुणे लोकसभेमध्ये कायम कोथरूडनी भाजपला साथ दिली आणि महाविकास आघाडीने हे दोन्ही मतदारसंघ प्रॉपरली टार्गेट केले होते यावेळेस की या ठिकाणाहून भाजपला किंवा महायुतीला अधिकाधिक मतदान नाही मिळालं पाहिजे. आता त्यांनी प्रयत्न केले होते, यांनी प्रयत्न केले होते, आपल्याला मतदार बाहेर काढायचं आहे. आणि खूप अशी ती एक सरमिसळ आहे. म्हणजे त्याचा डेटा असा आपण नाही फिल्टर करू शकत. त्याचं कारण वेगवेगळं आहे. त्याचं कारण असं आहे की म्हणजे पर्टिक्युलर महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर आहे. मराठा समाजामधला जो काही त्यांच्यामुळं किंवा त्यांनी निर्माण केलेला अनरेस्ट असू द्या, त्यांच्यामुळं ओबीसींची भूमिका काय आहे समजा आज. आणि माझं असं एक मत आहे की जो सायलेंट वोटर असतो ना तो सर्वाधिक घातकी असतो. व्होकल वोटर एक वेळ बोलून जाईल, काहीतरी बोलेल, काहीतरी सांगेल, पण सायलेंट वोटर नक्की काय करणार आहे. आणि त्या सायलेंट वोटरची संख्या यावेळेस खूप होती असं मला जाणवतं. पण तुम्हाला असं वाटतं का की आता आपण जे व्होकल वोटरबद्दल बोलतोय ते साधारणतः म्हणजे जर आपण कल बघितला सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवरती किंवा लोकांमध्ये गेल्यावर पण
भाजप विरोधात बोलणारी लोक आपल्याला जास्त वोकल दिसली. पण मग खरंच भाजपचा वोटर तेवढा सायलेंट राहिला असेल का? कारण मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा असं एक वक्तव्य केलं होतं की आमचा जो मतदार आहे तो म्हणजे त्याला माहिती आहे किंवा तो शांत आहे, अशा पद्धतीचं एक त्यांचं वक्तव्य होतं. तर तो खरंच तितका सायलेंटली राहून त्यांनी काम केलं असेल का? दिसतंय म्हणजे तसं चित्र. आता ती सायलेंट वोटरचा साईज हा मॅटर करतो, पण याच्यात तथ्य आहे की भाजपचा वोटर सायलेंट होता आणि तो भाजप बरोबरच होता. मग ते विनाकारण त्यांनी भाजपला सोडलंय आणि तो असं अजिबात काय झालेलं नाही. परंतु तो सायलेंट का होता, म्हणजे सायलेंट का, त्याची नाराजी 1, 2, 3, 4 अनेक कारणं आहेत. मग त्याची पहिली, समजा मराठा आहे, भाजपचा वोटर आहे, पण तो मनोज जरांगे पाटलांमुळे प्रभावित आहे म्हणून तो सायलेंट आहे. समजा तो भाजपचा कोर वोटर आहे कोथरूडमधला असं समजा, पण अजित पवार महायुतीत आलेत म्हणून तो तर तो नाराज आहे, मग तो सायलेंट आहे. तर असे भाजपच्या वोटरची एक ओव्हरऑल एक अँटी इन्कम्बन्सीमुळे तो एक सायलेंट आहे की नाही यार काही फारसं झालेलं नाही आहे. तर अशा प्रकारे सायलेंट असण्याची कारणं बरीचशी आहेत, पण त्यांचा वोटर फार हल्ला आहे इकडचं तिकडं असं मला वाटतं. मग त्याचं कारण असं, समजा मग माझं असं म्हणणं आहे की जे काही भाजपला 30 ते 35% जे काही मतदान भाजपचं इंटॅक्ट राहतं तेही जरी यावेळेस राहिलं तर याचा अर्थ भाजपचा वोटर भाजपबरोबर राहील आहे. म्हणजे मुद्दा काय की तो 42-43% त्यांना ते मतदान घेऊन जायचं, नाही खेचता. हे कर्नाटकमध्ये पण दिसलं. म्हणजे बेसिक कर्नाटकमध्ये जरीही भाजपचे सत्ता गेली तरी भाजपचं मतदान कमी होत नाहीये. त्याचं कारण त्यांचा सायलेंट वोटर त्यांचा त्या ठिकाणी सोबत राहिला. आणि इथं कदाचित मला असं वाटतंय का तो जो युको महाविकास आघाडीच्या बाजूने आहे तो युको तो पुढचा आहे आणि भाजप पुढं सर्वाधिक मोठं चॅलेंज तेच आहे. म्हणजे उद्या भाजपचं मतदान जरी कॉन्स्टंट राहिलं आणि भाजपच्या जागा कमी झाल्या तरी मला त्यात काही फार आश्चर्य वाटायची गोष्ट वाटत नाही. मनोज जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांवरती किती प्रभाव राहिला? कारण मराठवाड्यामध्ये आता मी सुद्धा फिरले तर मराठवाड्यात मला प्रचंड प्रभाव जाणवला त्यांचा, की प्रत्येक लोकसभेमध्ये लोक मराठा आरक्षणाविषयी खूप तळमळीनं आणि खूप चिडून बोलत होते सरकारविषयी. तर तो इफेक्ट तिकडं होता तितकाच तो पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये दिसला का? आता आर्थिक साधारण ही ना तुमची माझी स्टोरी आहे, म्हणजे जात म्हणून सोडून द्या. म्हणजे तुमची माझी स्टोरी कसं म्हणतो तर पुणे हे स्ट्रॅटेजिकली आहे आता महाराष्ट्राच्या दृष्टीने, की पुण्यामध्ये महाराष्ट्रातलं असं एक काही गाव नसेल का त्या गावातली एक 4-10 माणसं 5-25 माणसं पुण्यात नाहीत. म्हणजे पुणे जर एक इंटर डिस्ट्रिक्ट मायग्रेशनचं जर प्रमुख ठिकाण पुणे असेल आणि त्याच पाठोपाठ सगळ्यांना नोकऱ्यांचं ॲस्पिरेशन आहे आणि त्याच्यात पहिली प्रायोरिटी सरकारी नोकरी आहे आणि दुसरी प्रायोरिटी ही काय खाजगीतली जी असेल ती. आता स्पर्धा परीक्षांचं जे काही एक वातावरण आहे किंवा येणारी, तर मी जर्नलिझममधली आता 50% मुलं अशी बघतो का ती एका बाजूला स्पर्धा परीक्षेचाही प्रयत्न करतात, तिथं यश नाही आलं का ते हळूच जर्नलिझमकडे शिफ्ट होतात, कारण त्यांचा एक बेसिक अभ्यास त्यांचा त्या ठिकाणी झालेला असतो, त्यामुळं त्यांना ते सोपं जातं. अशा प्रकारचं चित्र ही जी काही मंडळी गावोगावात आहे किंवा गावातून पुण्यात आलीत ती परत त्यांच्यामुळं जे एक वातावरण आहे की आपल्या पोराला नोकरी मिळत नाही आहे आणि आरक्षण हाच त्याच्यावरचा एक सोल्युशन आहे. आता ही एक भावना निर्माण झालेली आहे, त्याला हे काय करू शकतो. परंतु माझं पहिल्या दिवसापासूनचं मत काय आहे की ह्या गोष्टीबद्दलचं, हा डिबेटचा मुद्दा होईल किंवा वेगळा विषय होत जाईल, पण जर मराठा पोलरायझेशन झालं तर मग ओबीसी पोलरायझेशन पण होईल. पोलरायझेशन कधी एका बाजूनी होत नाही, म्हणजे हिंदूंचं झालं तर मुस्लिमांचं होतं, ते कोणाचं होतं म्हणजे. पण तसं पोलरायझेशन बोललं जरी गेलं असलं तरी मला कागदावर किती दिसेल याच्याबद्दल मला शंका आहे. म्हणजे ती मतपेटी म्हणून तुम्ही ज्याच्याकडे ज्यावेळेस बघाल की असं पोलरायझेशन मराठा असं डिफरन्शिएट कसा करणार मराठा मतदार, जर दोन्ही उमेदवार मराठा असतील, जिथं मराठा नॉन मराठा आहे तिथं ठीक आहे, म्हणजे तिथं पोलरायझेशन होऊ शकतं, पण जिथं दोन्ही ठिकाणी मराठा मतदार आहे तिथं तुम्ही पोलरायझेशन कसं करणार? मग तिथं मग महायुती विरुद्ध महाविकास हाच मुद्दा येणार. म्हणजे चर्चा होऊ द्या, चर्चा करणार लोक, तिथं मग एक जण सायलेंट राहतोय, ज्याच्याकडं ज्याचा कल आहे त्याचा तो अगेन्स्ट फॅक्टर सायलेंट होतोय. मग मी तुम्हाला ती सायलेंटची जी समजा ती भाजपची म्हणून धरू, तर तशी काही कारणं महाविकास आघाडीची असू शकतील. तर सायलेंट वोटर सायलेंट कधी होतो, तर त्याचा युगो सुखावला नाही का तो सायलेंट होतो. त्याच्या युगोची कारणं ही इरिस्पेक्टिव्ह वेगवेगळी आहे.
मग ते जे एक परसेप्शन असं एक रेटण्यात आलं की सगळा मराठा समाज जो आहे तो महाविकास आघाडीच्याच उमेदवारांच्या पाठीमागं उभा राहील किंवा ते एक अंडर करंट तो एक पसरवण्यात आला, त्यात तुम्हाला तथ्य वाटतं का की जो भाजपचा मूळचा मराठा मतदार आहे तो या सगळ्या मधल्या काळात ज्या काही घटना घडल्या मराठा आरक्षणाशी रिलेटेड त्याच्यामुळे दुखावला गेला आणि तो शिफ्ट होण्याचे चान्सेस किती? याच्यात ना बेसिक फॅक्टर आहे ना, तुम्ही समजून घ्यावं. तुम्हाला आता मी पिन पॉईंट सांगितलं की तुम्हाला जास्त जवळचं वाटू शकेल की असं घडलं. मराठा मतदाराचं किंवा मराठा तरुणांचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस होते. सरकार म्हणून टार्गेट एकनाथ शिंदे असणं अपेक्षित आहे. टार्गेट देवेंद्र फडणवीस होते आणि तो फोकस जरांगे पाटलांनी शिफ्ट केलेला होता, व्यवस्थित पिन पॉईंट केलेला होता. त्याचं कारण तो लाठीचार्ज होणं, ते गृहमंत्री असणं आणि ओबीसींच्या मंचावरती जाणं, त्यांनी ज्या ज्या काही भूमिका घेतल्या त्या सगळ्या भूमिका त्याच्यातही आहेत. तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की मराठा वोटर हा सुईनी शिफ्ट होईल इकडं तिकडं. तो काही असा पर्टिक्युलर एकदम महायुतीबरोबर गेला आहे किंवा महाविकास आघाडीबरोबर गेला आहे असं मला वाटत नाही असं घडेल. आणि त्याचं कारणही असं आहे की म्हणजे असं घडायचं असतं, असं जर घडू शकत होतं तर ते गेल्या 50 वर्षात का नाही घडलं, आत्ताच का घडतंय? म्हणजे घडणार असेल तर गेल्या 50 वर्षात पण घडायला पाहिजे होतं. तर ते गेल्या 50 वर्षात किंवा महाराष्ट्राच्या गेल्या याच्यात एवढ्या काळात असं घडलं नाही की एवढा बहुसंख्य समाज कोणाच्या तरी एका पार्टीच्या पाठीमागे जातोय असं घडलं नाही. किंवा महाराष्ट्रातलंही सोडा, असं काही गुजरातमध्ये घडलं नाही, असं काही राजस्थानमध्ये घडलं नाही, असं काही हरियाणात घडलेलं नाही. अशी कारण आहे. मग याला शास्त्रीय आधाराने बोलतो. वोटिंग पॅटर्न आल्यानंतर प्रत्येकजण क्लेम करणार आहे, समजून घ्या हे आम्हीच केलं, पण मला असं वाटत नाही असं घडेल म्हणून. आता जी एक मोदी वेव किंवा मोदी वेव नाही म्हणणार मी कारण ती 14 साली होती पर्टिक्युलरली, पण ह्या 2024च्या इलेक्शनमध्ये पण महाराष्ट्रामधली जी निवडणूक आहे ती मोदी सेंट्रिकच करण्यात आली. म्हणजे लिटरली की उमेदवारांना तुम्ही स्वतःच्या नावाने प्रचार करू नका, तुम्ही मोदींच्या नावावर प्रचार करा. म्हणजे मी नागपूरमध्ये गेले तर नागपूरमध्ये नितीन गडकरींचा मला पोस्टर कुठंच दिसला नाही, सगळीकडे पोस्टर्स होते ते मोदींचे आणि मोदींची गॅरंटी ह्याच्यावरती ती इलेक्शन. तर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात मोदींची ती गॅरंटी चालली किंवा ती वेव जी क्रिएट करण्यात आली ती दिसली का? माझं 14चं मत आहे, 14लाही वेव नव्हती, म्हणजे मोदींची वेव नव्हती. त्याचं कारण असं की त्यावेळेस 42-43% मतं होती भाजपला. त्यांनी कायम जुगाड केलं, विरोधक कसा डिवाइड राहील आणि आपलं ते 42-43% 51%च्या थम्पिंग मॅजॉरिटीने ते त्यांनी आणलेलं नाही. म्हणजे पुण्यासारखी सीट अशी आहे की जिथं 51% मतं 50पेक्षा जास्त टक्के मतं होती, पण असं प्रत्येक ठिकाणी थम्पिंग मॅजॉरिटीनी 50% प्लस मतं घेतली असं नाही. तर त्यामुळे ती वेव आहे असं माझं त्यावेळेसही मत नव्हतं आणि आजही तर आज तर ती दिसतच नाही. म्हणजे मला मानण्याचीच काही आवश्यकता नाही. राहिला प्रश्न कसा आहे की जे 2014ला भाजपनी केलं ते 2024ला महाविकास आघाडीला शक्य झालं आहे का हे, आणि ते काही प्रमाणात शक्य होताना दिसतंय. म्हणून आपल्याला आज असं वाटतं की ते महाविकास आघाडीची एक चलती बाजू आहे किंवा एक त्यांच्या बाजूने एक समाजमन जाताना दिसतंय. फक्त आता त्यातलं जो काही डिस्ट्रॅक्शन आहे त्यांनी जे केलं, म्हणजे 14ला कोण म्हणत नव्हतं की भाजपची लोक 2-2.5-3 लाखांनी निवडून येतील. 2019लाही साधारण सोशल मीडियाच्या कमेंट्स त्याच वेळेस जर बघितल्या होत्या तर त्या निगेटिव्हच होत्या. तेव्हाही भाजपची लोक 2-2.5-3 लाखांनी निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की 2024लाही पण जे कोणी निवडून येतील ते पण ह्याच अशाच मतांनी निवडून येतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं ही कट टू कट नेक टू नेक, मला असं वाटत नाही नेक टू नेक, फार लढती फार नेक टू नेक होतील. की एवढ्या मोठ्या समजा 14 लाख मतदान झालंय, पुण्यात 11 लाख मतदान झालंय, तर अशा ठिकाणी उगाच 50,000 निवडून आणायचं किंवा 20-25,000 निवडून आणायचं. ज्या वेळेस हे 25 आणि 30,000 लोक निवडून आले ना त्यावेळेसचं मतदानाचा साईज होता 7 लाख 9 लाख, नॉट मोर दॅन 9 लाख, म्हणजे घडलेल्या मतदानाचं म्हणतोय. तर अशा वेळेस ती ही आली. त्यावेळेस तिसरा फॅक्टर पण होता का ज्यांनी 60,000, की ज्यावेळेस विरोधातलं मतदान 1,00,000, 1.5 लाख 2 लाखापर्यंत गेलेलं आहे. तर यावेळेस मला तिसरा फॅक्टर पण दिसत नाही. त्याच्यामुळे किमान पक्षी बहुतांश जागा ह्या 1 लाखापेक्षा जास्त मतधक्क्यांनीच कोणाच्या येऊ असू द्या त्या निवडून येतील असं मला चित्र दिसतंय. तर त्यामुळं आणि पश्चिम महाराष्ट्रातलंही पण ओव्हरऑल आपण जे पिक्चर बघतो तर ते पिक्चर आज आपण असं धाडसानी हे म्हणू नाही शकत की हा उमेदवार किंवा ह्या पार्टीचा उमेदवार आता तिथं निवडून येईल. त्याचं कारण हे जे काही
जे काही सगळं ढवळलं गेलं Disturbance जो झाला झालं तर त्याच्यामुळं त्याचं एक असं हे पाणी ढवळलेलं आहे आणि ते त्याचा तळ आता दिसण्याची परिस्थिती नाही. तो तळ हा कुठंतरी 4 तारखेलाच लक्षात येईल. पण मोदी फॅक्टर जसं मी तुम्हाला म्हणाले की ते मोदींचा करिश्मा किंवा तो मोदी फॅक्टर महाराष्ट्रात वर्कआउट झाला असं तुम्हाला वाटतं? मोदी काही प्रमाणात का होईना पण मोदींचा प्रभाव अजून जनमानसांवर आहे. नव्या पिढीवर तो जास्त प्रभाव दिसतो. त्याच्यात धर्माचाही प्रभाव प्रामुख्याने दिसतो. जे काही एक्झिट पोलचे सर्वे मी 4 फेजपर्यंतचे तर जे बघितलेत त्यातही मला प्रामुख्याने ते जाणवतं आहे. ज्या जातींबद्दल आपण गेली 2 महिने चर्चा करतो आहे त्या जातींमध्येही सगळ्या प्रकारच्या जातींमध्ये हिंदू मुस्लिमांपासून सगळ्या जातींमध्येही मला मोदींचा प्रभाव काही म्हणजे जातीनिहाय तो प्रभाव कमी जास्त आहे पण तो प्रभाव आहे. तो प्रभाव डावलता येत नाही असं चित्र प्रामुख्याने दिसतंय. तर मोदींचा प्रभाव हा ॲस्पिरंट जे काही कॅन्डिडेट्स आहेत किंवा ॲस्पिरंट जी मुलं आहेत किंवा ज्याच्या आयुष्यात कुठलं ना कुठलं ॲस्पिरेशन आहे तर त्या ॲस्पिरेशनल माणसांमध्ये मोदींचा प्रभाव आजही जाणवतो. काही लोकांना वाटतं की देश बदल रहा आहे, काहींना वाटतं आपली जगात आपली किती वाहवा होती किंवा आपण किती प्रभावशाली विश्वगुरु बनत चाललं. वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये. दुसरं त्याच्या अगेन्स्ट म्हणजे हे काही मोदींच्या कौतुकाच्या बाजू झाल्या तरी त्याच्या अगेन्स्ट पण ह्या बाबांनी पार देशाचं वाटोळं चालवलं आहे अशाही प्रकारची भूमिका तरुणांकडून व्यक्त केली जाते. त्यातच ध्रुव राठीसारखी जी काही कॉन्स्टंटली जे त्यांच्याकडून जे चालू आहे की ब्रेन वॉशिंग वगैरे बद्दल बोललं जातंय. ह्या दोन्ही बाजू प्रामुख्याने दिसत आहेत. तर इंटरेस्टिंग राहिली ही निवडणूक. म्हणजे अगदी प्रभाव नाहीच असं आपल्याला म्हणता नाही. प्रभाव नाही म्हणणंच नाही. प्रभाव 100% आहे. नाही म्हणायला काही वावच नाही. आता जी पुण्यातली इलेक्शन झाली ती सुद्धा महाराष्ट्रात खूप चर्चेत आली. कारण जरी पुणे हा भाजपचा गेल्या लोकसभेला गड राहिला असला तरी यंदा सुरुवातीला असं वाटत होतं की मोहोळांसाठी लढाई खूप सोपी आहे. पण ज्या पद्धतीनं रवींद्र धंगेकर यांच्यासाठी त्यांनी स्वतःच ॲक्च्युली जे मोठ्या प्रमाणात कॅम्पेनिंग केलं असेल किंवा मी पुणेकर मी धंगेकर अशा पद्धतीचे प्रचार असतील, राहुल गांधींचं स्वतः त्यांच्यासाठी पुण्यात येणं, तर ही पुण्यातली लढत कशी झाली आणि कुठकुठल्या मुद्द्यांवरती ॲक्च्युली पुण्याचा खासदार ठरणार आहे असं तुम्हाला वाटतं? पुण्याची लढत ही सुरुवातीला 7 मेपर्यंत ही त्याच्या आधी जरी मोदी आणि राहुल गांधी येऊन गेले असले तरी 7 मेपर्यंत ही लढत ही बारामतीमुळे झाकोळलेलीच होती. म्हणजे तोपर्यंत ह्या लढतीचा हाईप तसा काही झालेला नव्हता. 7 मे नंतर काय 12 मेपर्यंत या पुण्याच्या याचा हाईप झाला. तर माझं ओव्हरऑलच एक असं निवडणुकांबद्दलचं माझं व्यक्तिगत मत आहे की मी कसा विचार करतो, बेसिकली मी कसा विचार करतो याच्यावरच माझं हे आहे की ज्या दिवशी उमेदवार फायनल झाले त्या दिवशीच मला वाटलं की आपल्याला कोणाला मतदान करायचं. तर मला असं वाटतं की माझ्यासारखे एक 60%, 70%, 80% लोक अशी आहेत की त्याच दिवशी आपला कल कोणाकडं आहे हा आपल्याला ठरवलेला आहे. आणि मग तो कल मला ज्याच्या बाजूनी आहे ना मी त्याच्या बाजूनी त्या तारा जुळवायचा प्रयत्न करतो, ज्याला आपण आत्ताच्या भाषेत अल्गोरिदम म्हणतो. की मग मी आता तो पूर्वी आपण हा फक्त समाज माध्यमांमधला अल्गोरिदम हा माणसांमध्ये पण आलेला आहे. म्हणजे तुम्ही चहा प्यायला गेला तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या स्वभावाचीच किंवा तुम्हाला जी आवडती तीच माणसं तुम्हाला भेटायला सुरुवात होती किंवा हाय. तर तो अल्गोरिदम इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला तर तो कसा त्याला घ्यायचं त्याने घ्या. तर उरलेली जी 20% जी मंडळी होती ते त्यांच्यासाठी हा प्रचार होता किंवा या सगळ्या गोष्टी होत्या. पण बऱ्यापैकी आपला जो वोटर आहे तो वोटर कसा बाहेर काढता येईल याच्यावर प्रामुख्याने त्या पॉलिटिकल पार्टीचं यश अपयश डिपेंड आहे. कसब्यामध्ये जर आपण बघितलं तर मतदान वाढलंय किंवा कसबा हा तसा दोन्ही उमेदवारांसाठी प्लस मायनस राहणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तर कसब्याविषयी काय वाटतं? आणि आणखी एक मला विचारायचं होतं की पुण्यामध्ये आणखी एक पॅटर्न आपल्याला असा दिसला की बऱ्याच लोकांचं असं झालं की मोदी हवेत पण मोहोळ नकोत किंवा मोहोळ हवेत पण मोदी नकोत. तर त्या दृष्टीने जे लोकांचं एक थिंकिंग होतं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक काही वोटर हा असा हायपर लोकल असणारच आहे आणि तो असणं अपेक्षितच आहे. रादर माझं असं मत आहे की हायपर लोकल वोटरच वाढला पाहिजे. त्याच्यामुळं
आपला उमेदवार कोण असावा, आपल्या शहराचं हित बघणारा, अधिकाधिक हित बघणारा उमेदवार कोण असावा याची भावना एक निर्माण करणं हे उमेदवाराचं काम होतं. आणि ते दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या वोटरला प्लीज करण्यासाठी त्यांनी केलं. बरोबर. मग यांच्या कॅम्पेन कुठल्या होत्या किंवा कशा होत्या, तर मोहळांच्या सगळ्या कॅम्पेन झाल्या त्या मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास याच्यामध्ये त्या सगळ्या कॅम्पेन झाल्या. दंगेकरांच्या ज्या काही सगळ्या कॅम्पेन होत्या त्या सगळ्या कॅम्पेन वस्ती विभाग, लोअर मिडल क्लास किंवा अशा पद्धतीने त्यांनी मोस्ट ऑफ सगळ्या कॅम्पेन केल्या. आता ह्या दोघांपुढचं चॅलेंज काय होतं की मोदींबद्दल असलेली नाराजी किंवा n नंबर ऑफ रिझनमुळं महाविकास आघाडीबद्दल असलेली नाराजी दंगेकरांना एनकॅश करायची होती अप्पर मिडल क्लासमधली. त्यांना हे माहीत होतं की आपण लोअर क्लासमधून आपण मॅक्झिमम आपण तिथं आपला रिच झालेलाच आहे, आपण ते मिळवलेलंच आहे. आणि यांचं अगेन्स्ट असं होतं की आपल्याला तिथून कसं मिळवायचं. त्या दृष्टीने दोघांनी एकमेकांच्या कॅम्पेन केल्या. अगदी वेळ पडली तेव्हा ते भांडले, सगळ्या गोष्टी झाल्या. सगळं काही झालं असलं, पैसे वाटल्याच्या तक्रारीत दोघांनी एकमेकांच्या विरोधात केल्या असल्या तरी दोघांनाही एकमेकांचे 100 रुपये काढून दाखवता आलेले नाही. जे बारामतीत दिसले बुवा काही इथं आहे किंवा आणखी कुठल्या मतदारसंघात ती बंडलं पडलेली दिसली, पण असं एकही चित्र पुण्यामध्ये ते तयार झालं, लोकेशनवरती तसं काही त्यांना दाखवता आलेलं नाही. कॅम्पेन करताना जे काय कूटनीती करण्याची जी काही आवश्यकता असते किंवा पॉलिटिकल राजकीय भाग आहे तो केला गेला, परंतु तसं या ठिकाणी घडलं नाही. आता गंमत काय आहे की हा जो 2 विचार आहेत, म्हणजे ही इलेक्शनच मुळात, लोकसभेची इलेक्शनच मुळात जी मोदींना न्यायची नव्हती क्लासवर आणि राहुल गांधींना ती क्लासवरच न्यायची होती. ते ती जी न्यायाची भाषा जी काही बोलत होते, तर ती न्यायाची भाषा म्हणजे क्लासचीच भाषा बोलत होते ते, आणि हे ॲस्पिरेशनची भाषा बोलत होते. तर तो जो संघर्ष होता, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठला वोटर मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आहे तो त्या उमेदवाराला निवडून आणणार. साधारणतः एक आता आपण बघितलं तर गेल्या लोकसभेला पश्चिम महाराष्ट्रातल्या अगदी आपण बारामती, शिरूर आणि सातारा ह्या जागा जर सोडल्या तर जवळपास सगळ्या जागांवरती आपल्याला भाजप किंवा शिवसेना त्यांच्या युतीतले उमेदवार हे आपल्याला निवडून आलेले दिसले. पण तुम्हाला असं वाटतं का जी सहानुभूती शरद पवारांना मिळाली आहे किंवा जे काँग्रेसला एकंदरीत वातावरण त्यांना आहे असं जे आपल्याला चित्र दिसतं त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात भाजपला खूप मोठा धक्का बसेल? आत्ता म्हणजे त्यांची जी काही असेसमेंट आहेत, म्हणजे महाविकास आघाडीच्या पण आणि महायुतीच्या पण, त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 50-50च असेसमेंट आहेत त्यांच्या स्वतःच्याही. मलाही त्याच्यात जर असं चित्र दिसतंय की त्याच्यात अप्पर हँड हा महाविकास आघाडीला आहे. म्हणजे यांच्या 50% जागा शुअर नसल्या तरी महाविकास आघाडीच्या 50% जागा शुअर आहेत असं त्यांना वाटतं. आणि म्हणजे पवारांची खाजगीतली असेसमेंट पण तीच आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण 10 जागा लढतोय ना, तर आपल्या 5 जागा तर 100% आज जिंकून आल्यात, आपल्याला आणखी ताकद लावली तर आणखी 2 जागा पण निघणार आहेत. म्हणजे त्यांचं असं मत आहे की त्यांच्या 10 पैकी 7 जागा निवडून येऊ शकतात, इतकं ते पर्टिक्युलरली त्यांनी मॉनिटरिंग केलेलं आहे. तसं पश्चिम महाराष्ट्रात त्यामुळं 100% अप्पर हँड हा महाविकास आघाडीलाच राहील असं दिसतंय. पण आणि आता आपण इकडं आपल्या टप्प्याकडे आलो की पुणे जिल्ह्याचा प्रभाव असणारा म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. तर शिरूरमध्ये जे एक आपण बघितलं की ते मोदी फॅक्टर किंवा केंद्रीय लेवलवरती जाण्याऐवजी बरीच निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरतीच केंद्रित झाली. म्हणजे कुठं मतदारसंघात असणारा खासदार, कोणी कुणावरती घोटाळे केल्याचे आरोप किंवा त्या सगळ्या गोष्टींवरतीच ती निवडणूक जास्त घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. तर तुम्हाला शिरूर पट्ट्यातला ट्रेंड काय दिसला? की त्या दोघांच्या एक लक्षात, त्यांच्या सर्वेजमध्ये किंवा त्यांच्या डेटात त्यांच्या एक लक्षात काय आलं की समजा मोदी फॅक्टर जो चालणारा मतदार आहे, म्हणजे हडपसर भोसरी, काही प्रमाणात चाकण, काही प्रमाणात शिरूर, म्हणजे खेड आळंदी, काही प्रमाणात शिरूर, हे जे अर्बन सेमी अर्बन मतदारसंघ आहेत, तर एक त्यांच्या लक्षात आलं की मोदींना मानणारा एक वर्ग आहे तो आपल्याला मतदान देणार आहे. यांना माहिती होतं मोदी अगेन्स्ट जो एक मतदार आहे तो आपल्याला मतदान देणार आहे. आता त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर
आधी प्रचारामध्ये बऱ्यापैकी अप्पर हँड हा डॉक्टर अमोल कोल्हेंकडे होता, नाही असं नाही. त्यांनी खूप ॲग्रेसिव्ह कॅम्पेन, खूप पर्टिक्युलर कॅम्पेन केली आणि म्हटलं तर तसा तो ते एक असा कॅन्डिडेट होता की तो एकटाच लढला बिचारा. त्यांच्या मदतीला असं फार काय कोणी धावून आलंय, त्यांच्यासाठी कोणी फार काही कॅम्पेनिंग केल्या किंवा सभा पण फार त्यांच्यासाठी झाल्या नाहीत. पवार अडकले होते ते बाकीच्या मध्ये आणि आपल्या लेकीमध्ये अडकले होते. तर अशा प्रकारे 7 तारखेनंतर ही सगळी मंडळी तिकडे गेली. पण मीनवाईल अजित पवार तिथं लक्ष ठेवून होते. 7 तारखेनंतर अजित पवार तर तिकडच स्टेशनच झाले होते ते. दिलीप वळसे पाटीलही काही प्रमाणात लक्ष ठेवून होते. 3 टर्म खासदार होते. मग शिवाजी आढळराव असा काही नौका उमेदवार नव्हता समोर, 3 टर्म खासदार असलेला उमेदवार होता. तर ती शेवटच्या टप्प्यामध्ये काहीशी ती इलेक्शन डॉक्टर कोल्हेंना जड जायला लागली असं चित्र निर्माण झालं. परंतु स्टील मला असं वाटतं की आजही तिथे डॉक्टर कोल्हेंनाच अप्पर हँड आहे. कारण तो परत माझं असं मत आहे की ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी बहुतांश मतदारांचं ठरलेलं असतं आपल्याला कोणाच्या बाजूने जायचं आहे. आणि तो जो काही छोटासा एक चंक आहे तर त्याच्यावरचाच मुद्दा आहे. एक तर चर्चा काय होती, पुणे शहरात 70 लाख लोक चर्चा करतात निवडणुकीची, मतदार असतात 21 लाख आणि ॲक्च्युअल मतदान करतात 11 लाख. आता हे 11 लाख मतदारांवरचा म्हणजे यांच्यावर उरलेल्या 60 लाख लोकांचा प्रभाव कसा आहे याचे मेजरमेंट करणं हे निकालानंतरच मला वाटतं जास्त संयुक्त ठरतं. पण तुम्ही आता आजपर्यंत 4 ते 5 इलेक्शन्स कव्हर केले असतील माझ्या मते तुमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात. तर तुम्हाला ही इलेक्शन म्हणजे आम्हाला जसं वाटतं, म्हणजे माझी तरी दुसरीच इलेक्शन आहे त्यामुळे मला फार काही कमेंट करता येणार नाही, पण तुम्हाला असं वाटतं का की ही इलेक्शन खूप वेगळी आहे आधीच्या सगळ्या इलेक्शन्सपेक्षा? मी 2009ला ज्यावेळेस एका इंग्रजी दैनिकात काम करत होतो तर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा कोण जिंकू शकतं असं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये छापलं तर आणि एकही जागा चुकलेली नव्हती. बापरे, 12च्या 12 जागा इतकं ते पर्टिक्युलर आणि परफेक्ट होतं. नगरच्या 2 आणि 2009 मी का म्हणतो तर 2009 ही डिमिलिटेशन नंतरची पहिली निवडणूक होती. म्हणजे ती सगळ्यात अडचणीची निवडणूक होती आणि अशा निवडणुकीमध्ये सांगणं सहज शक्य होतं. अगदी मला असं वाटतं की पवार साहेबांनी कोल्हापूरमध्ये मंडलिकांबद्दल ते तासातला ते स्टेटमेंट केलं आणि ती जागा पडली. तर ती जोपर्यंत ती जागा पवारांकडं त्या विधानापर्यंत पवारांकडे होती, विधान केल्यानं ती जागा मंडलिकांकडे सरकली. इतकं ते झालं होतं. कारण आणि त्या दिवशी म्हणजे त्या निवडणुकीत मला एक कळलं की कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी चहा, व्हेज कोल्हापुरी भाजी, कोल्हापुरी मिसळ, हे कोल्हापुरी जे काही आहे ना, तर हे कोल्हापूरच्या लोकांचं कोल्हापूरवर जे काय असलेलं अत्युच्च प्रेम आहे ना, ते आपल्याला कोण काय बोललं ते सहन नाही करत, ते होत नसतंय असं जे काय आहे ना ते मला ते लक्षात आलं की त्यावेळेचं ते गणित आहे. आणि अशा केसमध्ये म्हणजे मला काय म्हणायचं की कोल्हापूरबद्दल माणूस सगळ्यात प्रेडिक्शन अवघड कुठलं आहे तर कोल्हापूर आहे. कसं अवघड आहे ते सांगतं. ज्या शाहू महाराजांसाठी आता सगळं कोल्हापूर म्हणजे असं समजून एक झालं, त्या शाहू महाराजांना हसन मुश्रीफ पाठवत आले त्यांच्या घराला. समजून घ्या विरोधाभास किती. कोल्हापूर कसं सेक्युलर आहे, कसं ते शाहू महाराजांचं कोल्हापूर आहे, तर ते त्याचं बाहेरच्या माणसाला दिसतानाचं कोल्हापूर हे असं आहे. तर कोल्हापूरबद्दल प्रेडिक्शन करणे सर्वाधिक अवघड आहे. त्या कोल्हापूरचं प्रेडिक्शन त्यावेळेस करता आलं पण आज करता येत नाही. आज म्हणजे मी कोल्हापूर म्हणजे आज पूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हणून ते प्रेडिक्शन करता येत नाही. कोल्हापूरच्याही प्रेडिक्शनबद्दल खूप चर्चा हे आहेत वेगवेगळ्या. पण मला असं वाटतं की कोल्हापूर एक काय म्हणतो आपण त्याला, एक सेक्युलर कोल्हापूर आहे असं एक चित्र याच्यात दिसेल असं अपेक्षा वाटते मला. पण कोल्हापूरमध्ये झालेलं हिंदू पोलरायझेशन आणि सोलापूरमध्ये झालेलं हिंदू पोलरायझेशन हे पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पोलराईज झालेले भाग आहेत. सोलापूरचं पण आपण सुरुवातीला बघितलं तर प्रणिती शिंदेंना फार अप्पर हँड आहे असं एक चित्र होतं. पण ज्या पद्धतीनं योगींची एक शेवटच्या टप्प्यात एक सभा झाली किंवा मोदींच्या सभेपेक्षा योगींच्या सभेचा इम्पॅक्ट तिथं जास्त दिसला असं तुम्हाला वाटतं? तेलुगू भाषिक मी तुम्हाला हे दोन्ही जे आहेत ना, दोन्ही कोल्हापूर याच्यात सर्वाधिक पोलरायझेशन झालं. हिंदू राईट पण इथं झाल्या याच्या आधीच्या, हे सर्वाधिक पोलराईज भाग होते. त्यामुळं इथले निकाल आहे ना त्याला खूप आपण प्रेडिक्ट करावं असं मला वाटत नाही. ते निकाल येऊ द्यावं लोकांकडून. कारण कोणी कोणाचा मतदार किती बाहेर काढला आहे आणि काढलेल्या मतदारांनी
आपल्याच Actually माणसाला मतदान केलंय का? कसं केलंय हा पॅटर्न ठरल्यावरच ते बऱ्यापैकी दिसेल. आता आपण जर या इलेक्शनचा एक पॅटर्न बघितला ना, तर प्रत्येक मतदारसंघ वाईज जेव्हा आपण या या उमेदवाराची ताकद किती आहे बघूया, हा सेक्शन येतो, तेव्हा या मतदारसंघात महायुतीचे 4 आमदार आहेत, 5 आमदार आहेत, महाविकास आघाडीचा 1च आमदार आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की ती जी स्ट्रेंथ आपल्याला कागदावर दिसते आमदारांची, तर आमदारांनी माझ्या सांगितलंय किंवा माझ्या नगरसेवकांनी सांगितलंय त्याच्या जोरावरती लोकांनी खरंच मतदान केलं असेल? मला नाही वाटत यावेळेस. म्हणजे आणि गंमत अशी आहे की ही इलेक्शन बघितली नाही, आपण प्रेसिडेन्शियल इलेक्शनकडे चाललो आहे की काय असं वाटण्यासारखी, भीती वाटण्यासारखी परिस्थिती आहे की संसदीय लोकशाही आणि यांच्यासारखी आपण लढतोय की काय. म्हणजे मोदींनाही तेच एक्सपेक्टेड होतं की तुम्ही पंतप्रधान पदाचा कॅन्डिडेट म्हणून मतदान करा किंवा त्यांची अशी अपेक्षा होती. आणि इंडिया आघाडीचं तुम्ही हायपर लोकल लेवलवर घेऊन जा, ही मूळ तोच हा जो भांडण आहे ना, तर हेच मूळ याचं जे काही ओव्हरऑल संविधान बदला, लोकशाही धोक्यात किंवा काय, तर हा कुठंतरी हा ट्रेंड त्या दिशेने आहे की काय असं वाटायला लागलं. म्हणून मला असं वाटतं की आता इथल्या आमदारांनाही कितपत, म्हणजे एकतर आपण लोकसभेची इलेक्शन आतापर्यंत कायम ती अशी ठीक आहे, एक इलेक्शन आपल्याला करायची असते, घ्या एक इलेक्शन करून घ्या. ती यावेळेची इलेक्शन ही लोकसभेची इलेक्शन ही महानगरपालिकेच्या किंवा पार ग्रामपंचायत लेवलसारख्या इलेक्शनच्या स्तरावर येऊन पोहोचली, तर पुढची इलेक्शन कशी होईल मला त्याची काळजीच वाटायला लागली. तुम्हाला असं वाटतं का मीडिया आणि बाकीच्या समाज माध्यमांनी ओव्हर हाईप केली इलेक्शन ओव्हर हाईप होणार, कारण आता माध्यमच इतकी वाढलेली आहेत आणि ज्याच्या हातात मोबाईल आहे त्याच्या हातात माध्यम आहे. तर असं समजू आपण काय जवळपास 110-120 कोटी लोकांच्या हातात जर मोबाईल असेल तर प्रत्येकजण माध्यम आहे आणि प्रत्येकाकडं ते पोहोचणार आहे. तर ही कोणतीही निवडणूक आता ही ओव्हर हाईप होणारच आहे. फक्त आता ती ओव्हर हाईप होताना कुठंतरी एक समाजाचा एक धागा ती विण उसवू नये अशीच एक ह्या पुढच्या इलेक्शनला बेसिक मला जी काळजी वाटते किंवा मला जी शंका आहे आणि काळजी वाटते की आता मित्रांपर्यंत ती भांडणं आलीत. आता मुलगा वडिलांमध्ये भांडण होऊ नये, भावाभावामध्ये भांडण होऊ नये. इतकं डिस्कशन, इतक्या लेवलचं डिस्कशन ह्याच्यापूर्वी होत नव्हतं. म्हणजे घराघरामध्ये सुद्धा आता जसं तुम्ही म्हणालात ना, तसं ते महिलांपर्यंत पण तेवढ्या लेवलवरती गेलं डिस्कशन की काय होणार, कसं होणार किंवा तरी तिथं खूप पोटेन्शियल आहे. मी महिलांच्या बाबतीत म्हणतो, तुम्ही पण एकदा तुमचाही डेटा एकदा चेक करा की महिला फॉलोअर किती आहे. तर महिला फॉलोअरची संख्या, म्हणजे मी न्यूजबद्दल बोलतो, न्यूजबद्दल पर्टिक्युलर, तर महिला अजूनही न्यूज सेक्शनकडे फार कमी प्रमाणात, ते एंटरटेनमेंटच्याच याच्यात जास्त आहे, लाईफस्टाईल एंटरटेनमेंट त्याच्यात, तर त्या अजून तिकडं आहेत. पण जसं जसं त्या इकडे यायला सुरुवात होतील तर घरातल्या भाजीचं भांडण, म्हणजे घरात जेवण मिळणार की नाही मिळणार हे त्या पॉलिटिकल याच्यावर ठरू नये, म्हणजे असं वाटायला लागलं. कारण आता आपण बघतो आपल्या ऑफिसमध्ये बघतो 2 गट पडलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी ते 2 गट डिवाइड होत चालले आणि ही कुठंतरी एक धोक्याची घंटाही आहे. एकंदर आता अगदी आपण शेवटाकडे येऊयात की काय तुम्हाला असं वाटतं की बाबा आता एक 10 ते 12 दिवसांनीच निकाल लागणार आहे महाराष्ट्राचा. कोणाचे खरं तर स्टेक्स कुठल्या नेत्यांचे असे असतील की जे आता ॲक्च्युली पणाला लागलेले आहेत आणि या निकालानंतर काय चित्र बदलेलं असं तुम्हाला दिसतं? मला असं वाटतं की पणाला लागलं ह्याच्यानुसार ना, सर्वाधिक मोठा स्टेक्स हा देवेंद्र फडणवीसांचा पणाला लागलेला आहे. कारण सरकार तर त्यांनी आणलं, CM एकनाथ शिंदे झाले, अजित पवारांना महायुतीत गेलं, त्यांच्या पार्टीत तेच विलन झाले, म्हणजे त्यांच्या मतदारांमध्ये, भाजपच्या मतदारांमध्ये तेच विलन कन्व्हिन्स करावं लागलं. मराठा मतदार पण त्यांनाच विलन समजतो. तर अशा केसमध्ये की महाराष्ट्रातला एक सर्वाधिक मोठा नेता आहे आणि त्या नेत्याचे स्टेक्स या ठिकाणी सर्वाधिक स्टेक्स त्यांचेच पणाला लागलेत असं मला इथं दिसतंय. त्या खालोखाल स्टेक्स नाही म्हणता येणार, परंतु महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा चेहरा ठरला ते उद्धव ठाकरे, की यावेळेचं सर्वाधिक ट्रॅक्शन जे काय होतं ते उद्धव ठाकरेंना ते ट्रॅक्शन दिसलं. त्या खालोखाल जे दिसले ते शरद पवार, आणि मग शरद पवार आले की ओघाने अजित पवार येणारच, कारण ते एक शॅडो इमेज आहेत. आणि त्यामुळे ही बेसिकली ही 4 माणसं दिसली. तर
जर चित्र बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे ठाकरे पवार ह्या कुटुंबाभोवतीच गेली काय अनेक वर्ष फिरत होतं. ह्या दोन्ही कुटुंबांनी जेव्हा गरज पडेल तेव्हा म्हणजे तोंडी लावायला कोण घ्यायचं, कुठली पार्टी घ्यायची, हे पवारांनी कोणती घ्यायची, ठाकरेंनी कोणती घ्यायची, तशी घेतली. यावेळेस त्यांच्याच पार्ट्या फोडल्यात. त्यामुळं हे जे पुढचं राजकारण जे काही मी म्हणतो की ह्या डिलिमिटेशननंतर जे पुढचं राजकारण येऊ घातलं ते फार श्रूढ राजकारण येऊ घातलेलं आहे. नक्कीच सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण एकंदर पश्चिम महाराष्ट्र आणि जे काही महाराष्ट्रामध्ये चर्चा होतात त्याच्यावरती डिस्कशन केलं. आपण याच्यासारखेच आणखी काही एपिसोड्स करणार आहोत ज्याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, या सगळ्या क्षेत्रातला जवळून अभ्यास असलेले, ग्राउंडवरचे राजकारण समजणारे पत्रकार जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय, नेमकं पुढच्या काळामध्ये काय होईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमचे या सगळ्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती कोणी यावं असं वाटत असेल तर ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि अर्थात अशाच व्हिडिओजसाठी बोलवडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.